अरेंज मॅरेज सुद्धा चांगला आहे, लव्ह मॅरेज सुद्धा चांगला आहे. तुम्हीच काय choose कराल? मी लव्ह मॅरेजला जास्त प्रेफरन्स देईन. मग घरचा मार आता थोडस मी कमी घरचा तर भरपूर रोज खातो, आज इकाउंट आले. आमच्या टीम मध्ये मला सगळ्यात जास्त हा काहीतरी सांगतोय तो खरंच चांगलं सांगतो. आमच्या घराचा तू काही सांगू नको, तू जायचं पेमेंटच नाही केलं. काही काही लाखो बुडल्यात, म्हणजे असं भरपूर होते. आता सध्या जे चालू आहे डार्क कॉमेडी, तर एक वल्गरिटी म्हणा किंवा एखाद्याला इन्सल्ट करून म्हणा किंवा एखादी अशी सिच्युएशन जी लोकांना पचणार नाही तशी कॉमेडी जर क्रिएट केली तर ती कधीच नाही पचणार. मी रेकॉर्डिंग करणार, लाईव्हचं बघू पुढं, पण आता सध्या तरी एक रेकॉर्डिंग करून मी अपलोड करणार आहे चॅनलवरती. तुम्हाला जे येतं ना तिथं स्टार्ट करा. बरोबर आहे. मला माहिती आहे की माणूस एका गोष्टीत एक्सपर्ट होऊ शकतो, पण बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी शिकू शकतो. गौरी नावाची शॉर्ट फिल्म आम्ही गेली 1.5 वर्ष झालं म्हणजे शूट करून झालेली सगळी म्युझिक मध्ये आता सध्या ती आम्ही आणतोय. माझं तर एक मत आहे की तुम्ही जर सोशल मीडियावर येताय तर फुल टाइम नका देऊ. शहरात लाईट नाही जात, गावात जाते. आजही आमच्या गावाकडे असं आहे की मोबाईल सगळे असे साईडला ठेवतात आणि क्रिकेट खेळायला जातात. नमस्कार, 2 कटिंग पॉडकास्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आजचा व्हिडिओ स्पॉन्सर्ड आहे designtemplate.io यांच्याकडून, ज्यांच्या साथीनं तुम्ही जर डिझायनर असाल किंवा तुमची डिजिटल मार्केटिंग एजन्सी असाल तर तुम्ही याच्या साथीनं डिझायनिंग अगदी सोप्या पद्धतीने करू शकता आणि लगेच करू शकता. तर नक्कीच भेट द्या designtemplate.io ला. आज आपण भेटणार आहोत एक अशा व्यक्तीला ज्याने कंटेंट क्रिएशन मध्ये सुरुवात करून आजच्या घडीला 1.6 मिलियन पर्यंत फॉलोअर्स मिळवलेले आहेत. कॉमेडी कंटेंट क्रिएट करणं, त्यासोबत सोशल मेसेज देणं, त्यानंतर त्यांनी गाणी सुद्धा क्रिएट केलेली आहेत आणि आता ते वेब सिरीज वगैरे किंवा शॉर्ट फिल्म्स वगैरे सुद्धा क्रिएट करत आहेत. तर हे सगळं करत असताना आज आपण बघतोच आहे की कॉमेडीच्या नावाखाली पण बरेच वाद सुरू आहेत आणि ह्यामध्ये एक क्लीन कॉमेडी कशा पद्धतीने करायची आणि कसे फॉलोअर्स गेन करायचे, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं, हा सगळा प्रवास करणारे वीरू वज्रवाड यांच्यासोबत आज आपण संवाद साधणार आहोत. तुम्ही त्यांना तुमच्या इंस्टाग्राम स्क्रीनवर, युट्यूब स्क्रीनवर नक्कीच पाहिलं असेल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला. नमस्कार सर. नमस्कार. आता सर तुम्ही 1.6 मिलियनचा टप्पा क्रॉस करून पुढे गेलात आणि हे सगळं होत असताना आम्हाला फक्त दिसते ती सक्सेस दिसते. बरोबर. की तुम्ही इतक्या पुढे पर्यंत गेला आणि तुमचा रीच एवढा गेला, तुम्ही एवढ्या लोकांपर्यंत तुमच्या रील्स पोहोचतात, तुमचा कंटेंट एवढी लोक कन्झ्युम करतात. हे सगळं होत असताना तुमच्या मागे फेल्युअर पण काहीतरी असेल की त्या फेल्युअर मधून तुम्ही भरारी घेऊन इथपर्यंत आला. तर ते फेल्युअर नक्की कसं होतं आणि त्यामध्ये कसं तुम्ही सफर केलं त्या गोष्टी सगळ्या? आता जर्नी सांगायची म्हणलं तर 2017-16 ज्या आधी जिओ येणार होता अजून, मग त्याच्या आधी मी सुरुवात केली होती एक फेसबुक पेज पासून. बरं. मग साधारण त्यावेळी पेज होते, मराठी स्टार नावाचं एक पेज होतं जे हिरो हिरोईनचे जे पेजेस आमचे फोटोज ते अपलोड करायचं. मग मला असं होत होतं की मी पण फोटो अपलोड वगैरे करून चांगलं फेसबुक पेज ग्रो करून चांगलं इन्कम करेन. मग तिथून मला सुरुवात आली. मी माझ्या वर्गात फोटो व्हिडिओ बनवून. किती होता तुम्ही? माझं त्यावेळी साधारण एज्युकेशन ITI चालू होतं माझं. बरं. ITI सेकंडरीला होतं आणि तिथं मला फ्री वायफाय मिळालेला. बरं. त्याच्यावरती आणि पहिलाच अँड्रॉइड मोबाईल होता माझ्याकडे, त्याच्यावरती मी हे आपले काइन मास्टर, पॉवर डायरेक्टर असे व्हिडिओ म्हणजे ऍप घेणार आणि त्याच्यावर व्हिडिओ एडिटिंग करणार. काइन मास्टर हे ऍप त्यावेळी की फ्रेम वरती एडिट होणारं पहिलं ऍप होतं, ज्यात की फ्रेम त्यावेळी होती. आणि मग मी फेसबुक पेजवर व्हिडिओज बनवून, आजही ती फेसबुक पेज आहे, मला वाटतं 1000 पर्यंत मी पोस्टच अपलोड केले असतील तिथं, पण त्याची ग्रोथ नाही झाली. मग एक दिवस असं झालं की आपण व्हिडिओ बनवू आणि अपलोड करू कॉमेडी व्हिडिओ. आणि त्यावेळी महाराष्ट्रात भरपूर सारे कॉमेडी व्हिडिओ चालत होते. आणि त्यावेळी नितीन पवार सरांची एक गावाकडची एक गोष्टी म्हणून आहे वेब सिरीज, जी त्यावेळी स्टार्ट झाली होती. मग त्यांचं बघून आम्ही एक कॉमेडी व्हिडिओ स्टार्ट केलं आणि आम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवून अपलोड केला आणि त्याला 6 ते 7 दिवसात एक 66,000 आसपास व्ह्यूज आले. मग तिथून आम्हाला एक मोटिवेशन. आणि तो मी माझ्या मित्राच्या मोबाईलवर व्हिडिओ शूट केला होता. मला वाटतं Redmi 3S असं काहीतरी मोबाईल होता तो. मग आम्ही असं करून एक 17-18,000 सबस्क्रायबर पर्यंत त्यावेळी पोहोचलो होतो. आणि जिओ आलं होतं, इंटरनेट सहज सगळीकडे उपलब्ध होत होता. पण झालं असं की आता कॅमेऱ्यावर शूट करायचं, कारण का आम्ही काय करत होतो, एक 300-400 रुपयाचा ट्रायपॉड मागवलेला आहे अमेझॉनवरून आणि एक काठीला अशी बोया म्हणून एक माईक असायची आणि असे पकडून वरून पकडायचं आणि व्हॉइस रेकॉर्डिंग करायचं, असं चालू होतं. नंतर ते लोक म्हणले की काय करताय बालिशपणा लहान मुलांसारखं. मग आम्ही विचार केला की आता कॅमेरा घ्यायचा. मग त्यासाठी मग मी थोडंसं घरून पैसे वगैरे इकडे तिकडे कामाला जाऊन ऍडजस्ट करून, आणि त्यावेळी पहिला कॅमेरा घेतला 1 वर्षाच्या गॅप नंतर 800D. पण ज्यावेळी पहिला व्हिडिओ बनवून आम्ही अपलोड केला तोपर्यंत चॅनल डेड. चॅनलला 100 सुद्धा व्ह्यूज येणार. आणि ती सगळ्यात मोठी आमची म्हणजे खचणारी पाहिजे होती. म्हणले की आता काय करायचं, कारण का कॅमेरा तर आम्हाला तर ते जमत पण नाही की फोटोशूट करायला जायला पाहिजे. मग ते थोडंफार युट्यूबवरचं बघून शिकलेलं,
म्हटलं की आता व्हिडिओज बनवायचे आहेत, त्याचे हप्ते पण नील करायचे. मग मी युट्यूबवर व्हिडिओज बनवायला चालू केलं. मी पहिलं त्यावेळी मी डायरेक्शन स्टार्ट केलं. पहिलं डायरेक्शन केलं मी, वाट दिसू दे तेव्हा असं गाणं आहे अजय अतुल सरांचं, तर ते गाणं मी शूट केलं आणि बनवून अपलोड केलं. त्याला चांगली एवढी रीच नाही आली. त्याच्यानंतर म्हटलं की नाही, आपल्याला शॉर्ट फिल्मच जमतात, आपण तेच करू. मग शॉर्ट फिल्म स्टार्ट केली, 1 केली, 2 केली, 3 केली, काहीच जाईना. लॉकडाऊन पडलं, काम पण बंद झालं. मग त्यावेळी मी, मला वाटतं सायकोलॉजीच्या सेकंड इयरला होतो. आणि त्याच्या मागे पण हिस्सा लय मोठा आहे की मी सायकोलॉजी सब्जेक्ट ITI नंतर का सिलेक्ट केलो, कारण का मला जॉब करायचं होतं मास कम्युनिकेशन जर्नलिझम. आणि मी खूप इन्स्पायर झालो नागराज मंजुळे सरांना भरपूर. आणि मी ITI यासाठी घेतला की मला लोको पायलट व्हायचं होतं. तिथून मला नागराज मंजुळे सरांची एवढी ती स्टोरी आवडली की नाही, आपल्याला हेच करायचं. ट्रॅक चेंजर एक्झाम दिली मी, लोको पायलटची एक्झाम दिली, ते फेल झाले की पास झालो. अजून नाही मला. लॉकडाऊन पडायच्या आधी मला वाटतं मी 4 ते 5 शॉर्ट फिल्म शूट केलं होतं आणि त्याच्यात मी बॅकएंडलाच काम करत होतो. मग मी असंच बसलो होतो आणि मी स्वतःच टिकटॉकवर व्हिडिओ करणाऱ्यांना शिवाय देत होतो. भरपूर बरोबर, हे काय बालिशपणा करताय म्हटलं. कॉन्टेंट केलं तर मोठे असे लॉंग व्हिडिओ कॉन्टेंट केले पाहिजे. आणि झालं होतं असं की मग मित्र म्हटलं की तुझ्या लँग्वेजमध्ये तू 1-2-3 कॉन्टेंट कर जे तुला आता रिलेटेबल वाटतं ते कर. टिकटॉकवर. मग त्यानं शूट केलं, त्यानंच अकाउंट काढला आणि त्यानंच अपलोड केलं. मग तो व्हिडिओ एक तिथनं डाउनलोड करून एक वेगळ्याच प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला, शेअर चॅटवरती. शेअर चॅट नाही, हॅलो म्हणून एक होतं, जे चायनीज ऍप बंद झालं त्यावेळी ते पण बंद झालं. आणि होतं कसं की त्यावेळी टिकटॉकवरचा व्हिडिओ डाउनलोड केला की खाली वरती वॉटरमार्क येत होतं कुठल्या आयडीवर डाउनलोड केलं. मग त्या आयडीवरती ट्रॅफिक येऊन ते 7 दिवसात माझे 10,000 फॉलोअर्स कम्प्लीट झाले. बापरे. आणि 27 दिवसात 1 लाख फॉलोअर्स झाले. पण झालं होतं असं की मी सांगतो की माझे व्हिडिओ जावा युट्यूबवरती येत बघा, पण तिथं गेलं की त्या व्हिडिओमध्ये मीच नाहीये. मग मला सुद्धा ऍक्टिंग करायला लागली. मग मी तिथून मग ते ग्रोथ जे झाली, मला वाटतं 1,67,000-68,000 फॉलोअर्स असतील त्यावेळी टिकटॉक बॅन झालं. मग तिथून मग परत इंस्टाग्राम सुरू. मग इंस्टाग्राम सुरुवात झाली, पण इंस्टाग्रामवर चांगली रीच भेटली. मग आता 16 लाख फॉलोअर्स आहेत. आता ह्या स्टेजला पण तुम्हाला असं कधीतरी होतं का की आता ह्या स्टेजला असून पण एखादा कंटेंट तुम्ही टाकताना मला सारखा रीच नाही जात, मग त्यावेळेस ती निगेटिव्हिटी येते अजून पण? नाही, निगेटिव्हिटी येत नाही, कारण का झालंय कसं, ज्यावेळी तुम्ही एका फील्डमध्ये एवढं वर्ष काम करता ना की तुम्हाला त्याचं गणित समजलेलं असते. बरोबर. हे कॉन्टेंट का नाही पोहोचलं लोकांपर्यंत, एक तर तो कॉन्टेंट आहे त्याला चांगलं BGM बॅकग्राऊंड म्युझिक, म्हणजे मी माझ्या फील्डच्या रिलेटेड बोलतोय, त्याला ते शोभलं नाहीये किंवा ते लोकांना तो कॉन्सेप्ट नाही समजला. त्याचं बॅकएंड मला माहिती आहे, बरोबर, पण ते लोकांना नाही समजलं. मग कळतं की आता कसं झालंय, युट्यूब सारखं इंस्टाग्राम काम करते. आता इंस्टाग्रामवर 3 मिनिटापर्यंत व्हिडिओ अपलोड करू शकते, रील, जे युट्यूबनं स्टार्ट केलं. बरोबर. मग त्यात झालंय असं की त्यांनी आणलंय, जसं युट्यूब कसं काम करतं ऍव्हरेज व्ह्यू ड्युरेशन वरती, सेम इन्स्टा सुद्धा करतात. त्यांनी सुद्धा आता ते पूर्ण ग्राफ दाखवतात. मग त्यावेळी लगेच समजून जातं की एका तासात की हा व्हिडिओ टाकल्या कुठं ब्रेक झाला, आणि जर तो ग्राफ सोडून जर खालती येतोय तर व्हिडिओ नाही जाणार. बरोबर. मग तुम्ही थोडंसं तुमच्या कंट्रोलमध्ये त्यावेळी काय असतंय, कॅप्शन चेंजेस करून, थोडे हॅशटॅग चेंजेस करून तुम्ही तो ग्राफ वरती घेऊन येऊ शकता. बरोबर. आला तर जाते. आता मला नाही वाटत की लाईक आणि शेअर आणि फॉलोअर्स वरती काहीच डिपेंड आहे. ज्याचा ऍव्हरेज व्ह्यू ड्युरेशन, म्हणजे जो जितका वेळ त्या लोकांना थांबवून ठेवतो त्या व्हिडिओवरती, बरोबर आहे, तो कंटेंट इज पॉवरफुल. ते क्रिंज वगैरे या सगळ्या गोष्टी निघूनच गेल्या, जे टिकटॉकला चालत होतं, पूर्णपणे बंद झालं. बरोबर आहे. आता क्रिंजचा पण आपण विषय बोललोच की क्रिंज कंटेंटमुळे आज एवढं मोठी कॉन्ट्रोवर्सी पण होते. बरोबर. पण तुम्ही त्या सेक्टरमध्ये कधी शिरला नाही, किंवा तुम्ही अगदी सांगलीच्या भागातले असून पण, सांगली, कोल्हापूर, सातारा हा असा भाग आहे की एक रांगडी भाषा म्हणून ओळखला जातो, पण त्यातही तुम्ही ती गोष्ट अवॉइड केली की ती कॅज्युअली येणारी शिवी पण ती तुम्ही त्यामध्ये अवॉइड केली. बरोबर. तर मग ते तुम्हाला सुरुवातीपासूनच असं होतं का की बाबा मला क्लीन कंटेंट ठेवायचा आहे आणि क्लीन कंटेंटवरच मला फॅमिली ऑडियन्स टार्गेट करायचं, असं सुरुवातीपासून होतं, कारण का मला सगळ्या टाईपची ऑडियन्स पाहिजे होती, सगळ्या टाईपची ऑडियन्स. असं काही नाही की कोण क्रिंज वागतंय बघत नाही, असं भरपूर सारे कॉन्टेंट आहेत, असे नाही असं नाही. पण मला एक फॅमिली जरी बघून, एक आजी जरी बघितली तरी ती कॉमेडी, तो व्हिडिओ कॉमेडी म्हणायचा किंवा एक आता कसं आहे, बघावं असं वाटलं पाहिजे. माझ्या व्हिडिओज मध्ये असते काय, मी 3 ते 4 टाईपचे कॉन्टेंट करतो, एक इमोशनल, मोटिवेशनल अशा टाईपचे. पण हे सगळे कसे असतात की हे मी डायरेक्शन चेक करण्यासाठी केलं, कारण का माझा सगळ्यात जास्त चांगला हात डायरेक्शन मध्ये असं मी म्हणतो. कारण का मला ते करायला खूप आवडतं आधीपासून. मी शॉर्ट फिल्म पण केल्यात. हे शॉर्ट व्हिडिओज आता पण त्याच्या आधी मी लॉंग व्हिडिओज भरपूर केले, जे 30 पेक्षा जास्त. माझी सगळ्यांना जास्त आवडलेली शॉर्ट फिल्म म्हटलं तर कविता.
त्यात काही कविता वगैरे नाही, ती कविता नावाची एक शॉर्ट फिल्म आहे, एक चांगली लव्ह स्टोरी आहे आणि त्याचा एंड खूप भारी आहे. तर त्याच्यानंतर आम्ही गौरी नावाची एक फिल्म बनवली. फिल्म म्हणजे एक शॉर्ट फिल्म, फीचर फिल्म झाली ती बनवली आहे, ती अजून रिलीज होणार आहे. तर ते एक आहे. त्याच्यानंतर आम्ही शॉर्ट फिल्म मध्ये झालं असं की ते फील्ड सोडायचं कारण हे होतं की मला जितकं रेव्हेन्यू आम्ही त्यात ऍड करत होतो, जितकं इन्व्हेस्टमेंट आमचे होत होते, तितकं आम्हाला रिटर्न नव्हतं. आणि महाराष्ट्रात मला असं वाटतं की शॉर्ट फिल्म बघणारी ऑडियन्स तेवढी तयार नाही झाली जेवढी वेब सिरीजची आहे. बरोबर आहे, जेवढी वेब सिरीजची आहे. मग त्यामुळे मी ते फील्ड सोडून थोडंसं गाण्याकडे पाहिलं. आणि गाण्याचं पण आम्ही असं की नाही ठरवून आलो होतो. त्याला झालं होतं असं की ते आम्ही ते फीचर फिल्म बनवायला गेलो, त्यात एक गाणं होतं, ते आम्हाला रिलीज करायचं होतं. पण ते कुठल्या लेबलला रिलीज करायचं, आपल्याच लेबल काढू, आपण त्याला रिलीज करू. आणि ते रिलीज केलं आणि ते चांगलं चाललं गाणं. मग आतापर्यंत साधारण 3 ते 4 गाणी झाली. ओके, ग्रेट. आता हे तुम्ही कंटेंट बनवताना, जसं की आपण पहिल्याच प्रश्नात तुम्ही हे बोललात की कुठंतरी आपण तो कंटेंट बनवताना विचार करतो ह्या गोष्टींचा. तर मग प्रत्येक कंटेंट मध्ये असं राहतं की एक काहीतरी फनी तुम्हाला फील देऊन जातो. एखादा कंटेंट असतो की तिचं आपल्याच आयुष्यात गोष्ट घडल्यासारखी आपल्याला वाटते आणि म्हणून आपण बघत बसतो. तर मग हे कंटेंट बनवताना आधी काय तुम्ही विचार करता की हे असं घडेल असा विचार करता की काहीतरी आसपास गोष्ट घडलेली असते, एखाद्या मित्राचा ब्रेकअप झाला आणि मग चला रे ब्रेकअपवर एखादा व्हिडिओ बनवू, असं काहीतरी होतं? कंटेंट बनवताना नक्की कसं बनवता? एक मुमेंट सांगायची म्हटलं तर परवा अजय अतुल सरांचा ना एक पॉडकास्टचा इंटरव्ह्यू झाला होता. मी असं ऐकलं, रीलवरती बघितलेलं. त्यांनी एक गोष्ट बोललेली आहे, ते खूप रिलेट करते या गोष्टीला. त्यांनी गोष्ट बोललेली की मला सिंगर व्हायचं आहे, तर मग जीव रंगला हे गाणं कसं म्हटलं, कारण का त्यानं ते सगळं अनुभवलंय. एक्झॅक्टली, सर मी पण ते ऐकलेलं, ते सगळं अनुभवलंय. त्यावेळी तो ते गाणं म्हटलं आणि ते गाणं हजारो लोकांना रिलेट करतंय, लाखो लोकांना रिलेट करतंय. आपल्या लाईफमध्ये असं काहीतरी घडलेलं असतं. ओके, म्हणजे स्पेसिफिकली ब्रेकअप बद्दल बोलताय का? नाही, ब्रेकअप नाही, ब्रेकअप नाही झाला माझ्या आयुष्यात तरी. ब्रेकअपच्या रिलेटेड तर माझ्या मित्रांच्या ह्याच्यात तिथनं पकडू शकतो मी. पण जे सिच्युएशन आले लाईफमध्ये गोष्टी हँडल करता करता, मित्रांच्या बाबतीत किंवा रिलेशनशिप मध्ये किंवा फॅमिलीमध्ये, नात्यात वगैरे, म्हणजे सराउंडिंगला गोष्टी घडतात आणि मग त्याच्यावर असं होतं की आपण याच्यावर कंटेंट बनवूया आणि मग तो लाखो लोकांना तो रिलेट होतो. ग्रेट. आता आपण बऱ्याचदा असं बघतो की आपण हे जे म्हणतो की इन्फ्लुएन्सर लोकांच्या काही रील्स मिलियन्स मध्ये वगैरे जातात. म्हणजे त्यांचं असं असतं की जास्त मिलियन्स मध्ये वगैरे कंटेंट जात नाही, थोडासाच जातो, पण त्यातून रीच मिळून ते जास्त ग्रो होतात. बरोबर. तुमच्या बाबतीत ते तसं नाहीये. तुमच्या बाबतीत असं आहे की कॉन्स्टंटली तुमचा कंटेंट मिलियन्सला टच करतोय, कॉन्स्टंटली मिलियन्स त्याचा रीच जास्त जातोय. बरोबर. तर मग ह्याच्या पाठीमागं सगळी खरी ताकद काय, आणि यातून तुम्ही बाकी इन्फ्लुएन्सरला एक आपण म्हणतो की बंधुत्वाचा वगैरे सल्ला काय द्याल त्यातून? सगळ्यात पहिलं सांगायचं म्हटलं तर एक कॉन्टेंट क्रिएशन जर्नीमध्ये तुम्ही जर येताय, तर कसं असतं, ज्यावेळी एखादा नवीन कॉन्टेंट क्रिएटर येतोय त्याच्याकडनं एक कॉन्टेंटची पोटली असते. आधी असतात त्याकडे भरपूर सारे. ज्यावेळी ती संपते, खरी म्हणजे तिथून स्टार्ट होते, आता काय द्यायचं. बरोबर आहे. ह्याच्या पुढे काय द्यायचं. जर तुम्हाला दिसतं ना की 10 वर्षापर्यंत मी करू शकतोय ह्या गोष्टी, कारण का मला माहितीये माझ्या दृष्टिकोनात कुठल्याही कॉन्टेंट क्रिएटरची जर्नी हे इन्फ्लुएन्सर सेक्टरमध्ये 4-5 वर्षाच्या वरती नाहीये. ओके, ती भरपूर टिकेल. म्हणजे बघा, बम भुवनला आम्ही त्यावेळीपासून फॉलो करतोय, पण आता त्यांच्या वेळी जे इन्फ्लुएन्सर होते ते आता नाही आहेत. बरोबर आहे. त्यातले मोजके आहेत. आशिष चंचलानी आहे, त्यांचा ऑलरेडी आता 1 वर्षापासून नाही. परत हे आपले शर्माजी टेक्निकल, तुम्हाला माहिती आहे, जे टेक्निकल गुरुजीच्या आधी आले होते, सगळ्यात पहिले इंडिव्हिज्युअल टेक्निकल चॅनल होतं ते. बरोबर. सिट टॉक माहितीये? नाही. ध्रुव राठी जसे आता व्हिडिओ होतात त्यावेळी तो सिट टॉक बनवतो. ओके, म्हणजे प्रत्येकाचा एक इरा आहे. हा, एक ऑरा म्हणा किंवा तो एक काळ म्हणा. तुम्हाला जर दिसतंय की मी 10 वर्षापर्यंत हे गोष्ट करू शकतोय, तर करा. कारण का होणार कसं, तुम्हाला फेम मिळेल, सगळ्या गोष्टी मिळतील, पण उद्या जर जाऊन तुमच्याकडे कॉन्टेंट नाही सुचलं, आणि सगळ्यात मोठं हे सोशल मीडियाचं घाण काय आहे, लाईक्सचं काउंट, व्ह्यूजचं काउंट, मोह. एक मोह. तर ते जर नाही आलं ना, तर लोक मग ते त्या गोष्टीला घेऊन एवढं डिप्रेशन मध्ये जातात की का होत नाहीये, मग त्यात विचित्र कॉन्टेंट बनवायचे, काही बनवायचे, जेणेकरून मी व्हायरल होईल. बरोबर. पण त्यातून डिफेम जास्त होतोय आणि तो भटकतो वेगळीकडे. आणि एकदा लोकांनी जर ट्रोल करायचं पकडलं तर तुम्ही काहीच नाही करू शकत. आणि सोशल मीडिया आणि ऑनलाईन किंवा इंटरनेट हे असं जाळ आहे, तिथं तुमचा एक शब्द किंवा तुमचा एक व्हिडिओ जर गेला तर तो तुम्ही डिलीट करतो म्हणून बसला तरी काहीच नाही. रिसेंटली आपण उदाहरण बघतो, काहीच नाही होत. येस. आता हे प्रत्येकाला एक, म्हणजे आमच्यासारखे ज्यावेळेस व्ह्युअर्स असतात किंवा तुमचे फॅन लोक असतात, त्यांना एक प्रश्न असतो की ज्यावेळेस एखाद्या कंटेंट क्रिएटरला बिलियन्स मध्ये फॉलोअर्स असतात किंवा बिलियन्स मध्ये रीच असतो, त्यावेळेस त्याला भरपूर पैसे मिळतात.
त्यातून त्या स्पेसिफिक सोशल मीडियातून म्हणा किंवा इंस्टाग्राम किंवा युट्यूब मधून. बरोबर. तर ह्याचं नक्की सत्य काय? सत्य कॉन्टेंट कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे तुमचं? एंटरटेनमेंट कॅटेगरीमध्ये एवढे पैसे नाही आहेत. आणि बाकी एंटरटेनमेंटमध्ये पण आता सब निच भरपूर आहे. तुम्ही स्टँडअप करताय तर तुम्ही स्वतःचे शो ऑर्गनाईज करू शकता. बरोबर. किंवा तुम्ही असं फिल्म टाईप ड्रामा करताय तर तुम्ही शॉर्ट फिल्म बनवताय आणि ती ऑडियन्स तिकडे शिफ्ट करताय आणि त्या मिळालेल्या शॉर्ट फिल्मनं जेवढं रेव्हेन्यू कलेक्ट केलं तो तुमचा रेव्हेन्यू किंवा ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्पॉन्सरशिप येत असतील ब्रँड. बरोबर. पण ब्रँडचे स्पॉन्सरशिप पण कसं आहे, ब्रँड लोकांनाच ब्रँड देतं. बरोबर. तुमचं ते क्वालिटी ऑडियन्स कोणती आहे, टियर 1, टियर 2, 3 त्यांचे भरपूर सारे अनालिसिस असतात. तुमचं पूर्ण ते जाळ बघितलं जातं. नाहीतर मग तुम्हाला लोकल प्रमोशन मिळतील पण ती कितपत मिळतील, कधी मिळतील. बरोबर. आणि हे तुम्ही किती, आणि आता झालंय असं की रोज नवीन कोण ना कोण कॉन्टेंट करतं आणि रोज कोण ना कोण ट्रेंडिंगला येत आहे, रोज भरपूर सारे व्हिडिओज बनवत आहे, रोज एक नवीन इन्फ्लुएन्सर येत आहे. बरोबर. मग ह्या मार्केटमध्ये पण तुम्हाला टिकणं गरजेचं आहे, कॉम्पिटिटर अनालिसिस करणं गरजेचं आहे. बरोबर. मग रेव्हेन्यू आहे नाही असं नाही, मग तुम्ही सब निचला घेऊन काम करा एकदम. जसं की तुम्ही कॅमेऱ्याबद्दल समजून सांगू शकता, पण तुमची ऑडियन्स भली कमी आहे. बरोबर. कॅमेऱ्याच्या रिलेटेड. पण मला वाटतं जेवढी ऑडियन्स आहे ना ती तुम्हाला एंटरटेनमेंट कॅटेगरीमध्ये जेवढे रेव्हेन्यू आहे त्याच्यापेक्षा 10 पट जास्त देतं. बरोबर. कारण का तुम्ही ऍफिलिएटने कॅमेरा सेल करू शकताय, तुम्ही तुमचे कोर्सेस लॉन्च करू शकताय, तुम्ही त्यांचा एक चांगला गुरु बनवू शकताय, तुम्ही क्लास काढू शकताय. म्हणजे फक्त फॉलोअर्स असणं म्हणजे पैसा मिळतो असं नाही. त्याचा तुम्ही त्याला कंझ्युम कसं करता किंवा त्याला तुम्ही युज कसं करता याच्यावर ते जास्त बेस आहे. आणि एंटरटेनमेंट मध्ये झालं असं की तुम्ही रील वगैरे बनवून हे बघून तुम्ही हिरो वगैरे नाही होऊ शकत. बरोबर आहे. त्याला चांगले आर्टिस्ट आहेत इंडस्ट्रीमध्ये जे थिएटर करतात 3-4 वर्ष, ज्यांना नवरस या अशा गोष्टी भरपूर साऱ्या. मग ह्या गोष्टी शिकून तुम्ही तिकडे जाऊ शकता. बरोबर. कारण 30 सेकंद कॅमेरा पुढे उभं राहून नवरस वगैरे तुम्ही जे बोललात ते नाही आजमावता येत, ते आत्मसात नाही करता येत, नाहीच करू शकत. एक्झॅक्टली. आता यावरच एक प्रश्न पुढचा प्रश्न होता की शॉर्ट कंटेंट मधून जरी सक्सेस जास्त मिळाला असेल किंवा कमी वेळात जास्त सक्सेस मिळाला असेल तरी तुम्ही त्यावर स्टक नाही राहिलात की मी शॉर्टच कंटेंट करेन. तुमचं असं होतं की मी मध्येच गाणं एखादं आणेन किंवा मध्येच एखादी सिरीज आणेन. बरोबर. तर हे सगळं करत असताना आता फ्युचर प्लॅन काय डोक्यात आहे की कुठली सिरीज आम्हाला बघायला मिळेल किंवा एक रिसेंट आलेली सिरीज आणि त्याच्याबद्दलचा काय अनुभव सांगा. गौरी नावाची शॉर्ट फिल्म आम्ही गेली 1.5 वर्ष झालं म्हणजे शूट करून झालेली सगळी म्युझिक मध्ये आता सध्या. ती आम्ही आणतोय कारण का त्याच्यात कसं झालं, आम्ही थोडं स्लो काम करतोय आणि पूर्ण डिटेलिंग मध्ये काम करतोय. असं वाटलं नाही पाहिजे की कुठल्या तरी खेड्यातल्या मुलांनी बनवून केलंय, ते प्रॉपर इंडस्ट्रीतल्या लोकांनी केलंय असंच दाखवलं पाहिजे. भले मग आम्हाला स्लो दे, भले पहिले पण चांगलं जाऊ दे, असं माझं मत आहे. म्हणून आम्ही त्याच्यावर थोडंसं काम करतोय आणि त्यातली गाणी आलेली आहेत. गाणी त्यातली 2 गाणी आलेली आहेत आणि दुसरं त्या गाण्यांना सुद्धा चांगला रिस्पॉन्स आहे. ते आता बीजीएम मध्ये आहे पूर्णपणे शॉर्ट फिल्म. मग ती सिरीज कशावर आहे, काय बेस आहे? ती लव्ह स्टोरी आहे. ती असे भूतकाळ म्हणजे पास्ट, प्रेझेंट, फ्युचर असे 3 काळात फिरते. तर ते मग फक्त लोकांना लास्टला एवढंच कन्फ्युज होऊन जाईल की आपण कुठल्या काळातली कथा बघून बाहेर पडलो. म्हणजे मी काय थिएटरमध्ये लागणार नाही, मी तो जिथंही बघेल तो, भले मला युट्यूबवर जरी अपलोड करायला प्रॉब्लेम नाही. बरोबर. तो ज्यावेळी पण बघेल की तो हेच विचार करणार की प्रेझेंट फ्युचर तर कुठंच कनेक्ट होत नाहीये, पण आपण कोणता काळ बघून बाहेर पडलो. बरोबर आहे. मग असं थोडंसं आम्ही तशा टाईपचं केलंय. बघू आता काय होतं. नवीन ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू. आता हे कला क्षेत्रामध्ये आपण ज्यावेळेस म्हणतो की म्हणजे आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा एक ठरलेलं आहे की ह्या माणसानं कुठं जायचं. म्हणजे इंजिनिअरिंग करायचं म्हटलं की लोकांचं असं असतं की पुण्यालाच जायचं. आपण ज्यावेळेस स्कूल कॉलेजच्या टाइमला होतो त्यावेळेस, किंवा कला क्षेत्र असेल तर असं होतं की मुंबई पुण्यामध्ये गेलं तरच कला क्षेत्रात म्हणजे थिएटर किंवा असं करायचं असेल तर तुम्हाला तिकडेच जावं लागेल. बरोबर. पण हे तुम्ही एक समज मोडून काढली की जी मुलं मुंबई पुण्यामध्ये बसून नाहीत करू शकत ती सांगलीमध्ये बसून पण करू शकतात आणि कंटेंट चांगला क्रिएट करू शकतात. ह्या जर्नीमध्ये तुम्हाला तेवढंच अडचण पण आली असेल. बरोबर. पण मग तुमच्यासारखी जी हजारो लोक आज खेडेगावात आहेत, विदर्भात आहेत किंवा पश्चिम महाराष्ट्रात आहेत, कोकणात आहेत, की जी घरात बसून कंटेंट बनवतात आणि त्यांना लॉंग कंटेंटसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? हे एक सगळ्यात मोठं मिथ आहे की मला पुणे मुंबईत गेल्यावर सगळ्या गोष्टी, उलट तुम्ही तिथे जाऊन कॉम्प्लिकेटेड होशील. आणि बेसिक कसं असतंय, तुम्हाला जर वाटलं ना की तुमच्यापेक्षा जास्त या व्यक्तीला येत आहे, तुम्ही आणि जर कन्फ्युज मला काहीच येत नाही, निगेटिव्हिटी, तुम्ही आणि जर डिमोटिवेटेड, तुम्हाला जे येतं ना तिथनं स्टार्ट करा. बरोबर आहे. सगळ्यात मोठं लर्निंग प्लॅटफॉर्म युट्यूब आहे. तिथं तुम्ही भरपूर काय काय शिकू शकता. जसं मला एखादी फिल्मची फ्रेम बघायची आहे तर मी जाणार एक पिक्चर बघणार की ही फ्रेम का लावल्या, कशासाठी लावल्या, हे किती. एक एडिटरचं आणि एक डायरेक्टरचं माइंड हेच असतं की पिक्चरला बघायला गेलं तो फिल्म तर बघितली त्याने, पण तो ते पण बघत असतो की हे कट इथं काय, हा अँगल इथं का लावलाय, मग ते त्याच्या डोक्यात चालू असतं त्या गोष्टी.
मग तुम्ही असं शिकू शकता. आणि असं नाही की ते तुम्ही याच्यात 800D वरती आम्ही S3 अशा टाईपची क्वालिटी देत होतो त्यावेळी. आता 800Dच कॅमेरा आहे, तो पण तोच कॅमेरा आहे. चांगला जर यूज करता आला एखाद्या कॅमेऱ्याचा आणि तुमच्याकडे जर चांगली स्टोरी आहे आणि चांगला कॅमेरा प्रेझेन्स तुम्ही देऊ शकता किंवा चांगला कॅमेरा फ्रेम लावू शकता, तुम्ही बनवू शकता. बरोबर आहे. आणि हे गोष्ट वेगळी आहे की एक चांगला ऍक्टरला घेऊनच आपण चांगलं करू शकतो. हे माझ्या फील्ड मधलं आहे म्हणून मी सांगतोय की असं वाटतं की नाही चांगला ऍक्टर असला ना तरच आपण घेऊन जाऊन ती फिल्म चांगली बनवू शकतो. नाही, ह्यात कॅमेरामॅनचा पण तेवढाच भाग आहे. त्यानं जर कॅमेरा नीट नाही लावला तर बिघडलं. बरोबर. हे होऊन एडिटरनं नाही चांगला एडिट केला ते बिघडलं. प्रत्येक गोष्ट म्हणजे जसं आपण म्हणतो की लाडू जसा बनतो की त्यांना बुंदी पण व्यवस्थित पाडली पाहिजे, परत सगळं टेस्ट पण जुळली पाहिजे, सगळी टेस्ट एक म्हणजे असं नाही होऊ शकत की माझं काम एवढंच आहे मी तेवढंच करेन. बरोबर. ग्राफिक्स वाल्यापासून ते ऍक्टर पर्यंत सगळ्यांनी 100% दिले पाहिजे. बरोबर बरोबर. मग तेव्हा तो प्रोजेक्ट चांगला होता. तशी जर तुमच्या आसपास जवळ जर मुलं नसेल तर सगळ्या गोष्टी शिका. मला माहिती आहे की माणूस एका गोष्टीत एक्सपर्ट होऊ शकतो पण बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी शिकू शकतो. एक्झॅक्टली. ते कसं करू शकतो ऍटलिस्ट ही तरी आयडिया येते. मग त्या गोष्टीतनं तुम्ही करा, बाकी तुमची एक चांगली टीम डेव्हलप करा. बरोबर बरोबर आहे. आता हे तुम्ही एक कंटेंट क्रिएटर म्हणून तुम्ही तुमच्या रेव्हेन्यू साठी बऱ्याचशा गोष्टी करता आणि पण मला असं वाटतं की तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स एक रेव्हेन्यू साठी किंवा आपण म्हणतो की कमाईसाठी हा तुम्ही कुठला ठेवता? सोशल मीडिया ठेवता की स्वतःचा बिझनेस असेल तो की स्वतःचा जॉब असेल तो? मी आजपर्यंत सोशल मीडियावर नाही डिपेंड. बरं. कारण का ज्यावेळी टिकटॉक बॅन झालं तर गव्हर्नमेंट काही करू शकते, हे पण उद्या बॅन होईल. बरोबर आहे. आणि ह्याचा एक तो माइंडसेट पण नाही बनवून घेतला की माझ्याकडे फेम आहे आणि मी या गोष्टी म्हणून मी आजपर्यंत एकही इव्हेंट नाही केला. बरोबर. कुठंच पब्लिकली जाऊन ते डोक्यातच नाही घेतलं की आपल्याला काय करायचं, कॉन्टेंट द्यायचा, असा कॉन्टेंट द्यायचा 10 वर्षांनी जरी बघितलं पाहिजे की त्याच्या सिच्युएशन ते चालू आहे त्याला ते रिलेट झालं पाहिजे. बरोबर आहे. मग तुम्ही काय सजेस्ट कराल? माझं तर एक मत आहे की तुम्ही जर सोशल मीडियावर येताय तर फुल टाइम नका देऊ, जोपर्यंत तुम्हाला आतून कॉन्फिडन्स वाटत नाही की मी यावर फुल टाइम राहू शकतोय. बरोबर आहे. कारण का ते उद्या गेल्यावर तुम्हाला मग सगळ्यात जास्त त्रास होणार. बरोबर आहे. आणि कुठल्याच ह्याच्यात डिपेंड नाही राहिलं पाहिजे. एक्झॅक्टली. असं तेवढंच तुम्ही कम्फर्टेबल राहिलं पाहिजे कुठल्याही सिच्युएशनला मी उभं राहील. मी उभं राहीन. जरी गेलं तर मी शून्यापासून परत सुरुवात करू शकतो. एक्झॅक्टली. कारण आता झालेलं काय की ज्यावेळेस आपण एक सामान्य माणूस म्हणून बघतो की एखाद्या शॉपच्या ओपनिंगला म्हणा किंवा एखाद्या इव्हेंटला म्हणा किंवा एखाद्या प्रमोशनसाठी म्हणा, असा समज आहे की लाखो हजारो रुपये घेतले जातात आणि ते इन्फ्लुएन्सर मोठ्या प्रमाणात पैसे कमावतात. त्यामुळे झालं काय की आज खेडोपाड्यातल्या प्रत्येकाच्या हातात फोन आला आणि प्रत्येक जण म्हणतो की मला इन्फ्लुएन्सर बनायचं किंवा कंटेंट क्रिएटर बनायचंय आणि त्यातून काय करायचं, त्यातून पैसे कमवायचे. पण तिथे गेल्यावर परत समजतं की अरे यात पैसेच नाही. सो ही पूर्ण जर्नी जी आहे त्यामध्ये तो माणूस खचला जातो का? मी 8.5 का 5 लाख फॉलोअर्स पर्यंत एकही प्रमोशन केलंच नव्हतं आणि मला आलं पण नव्हतं. बर. आणि ही आमच्याकडची परिस्थिती आहे सध्या. म्हणजे सांगलीत म्हणजे मी तिथं असं का मला पोहोचले नाहीत हे नाही मला माहिती, पण आले नाहीत. पण युट्यूबवर 30-40 हजार फॉलोअर्सला सबस्क्राईबरला सुद्धा प्रमोशन येत होते. बरोबर आहे. त्यावेळी पण आणि त्यात पण डिपेंड आहे की प्रमोशन कोणत्या टाईपचं येत आहे, प्रमोशन कोणत्या क्वालिटीचं येत आहे, ते तितकं पे करतात का, मध्ये एजन्सीचं पण आपला भरपूर जास्त आहे. मग शिकणं लय गरजेचं आहे की पुढची ब्रँड आपल्याला पे किती करते. जर तो एजन्सीनं गोळ गाठला की याला बार्टरमध्ये दिलं मग गेले पैसे. बरोबर आहे. मग त्याची कमाई नाही होणार. आणि आता कसं होतंय, तो जर यंग एज मध्ये स्टार्ट करतो तर ठीक आहे, पण त्याची एज जर आता लग्नाची आहे आणि त्या गोष्टी करतोय, त्याला जर फॅमिली सांभाळायची आणि ह्या गोष्टी पण करतोय. बरोबर आहे. म्हणजे थोडंसं डिफिकल्ट आहे भरपूर. आणि ज्यावेळी पण तुम्ही सोशल मीडियामध्ये कमवताना पटकन एक बिझनेस इन्व्हेस्ट करा किंवा बाकी काहीतरी असं करा की जिथं आपल्याला येत राहतील पैसे. बरोबर आहे. आता तुम्ही एक कंटेंट क्रिएटर म्हणून ऑलमोस्ट सगळ्या महाराष्ट्राला एक चेहरा माहिती की हा व्यक्ती कंटेंट क्रिएटरने भारी कंटेंट बनवतो. तर हे करत असताना एक बऱ्याचशा गोष्टीवर बंधनं येतात. म्हणजे असं असलं की आता तुमच्या जवळच्या मित्रात जरी लग्न असलं तरी तुम्ही तिथं मास्क काढून वगैरे नाचू नाही शकत, कारण की परत सगळ्या गोष्टी आल्या. तर नक्की पर्सनल लाईफ कशी असते एका कंटेंट क्रिएटरची किंवा एखाद्या फेमस कंटेंट क्रिएटरची पर्सनल लाईफ कशी असते? मग त्यामध्ये अडचणी काय येतात? अडचणी तुम्ही जसं म्हणलं की हेच की मास्क घालून सगळीकडे फिरावं लागतंय. आणि ज्यावेळी तुम्ही पब्लिकचा चेहरा बनताय तर तुम्हाला कोणतरी रस्त्यावर भेटलं आणि तुम्ही जर एकटे फिरत असला चला आता व्हिडिओ बनवू असं भरपूर वेळा एक्सपिरियन्स आला, भरपूर वेळा. पण मी कधी नाही बनवलं. कारण कसं झालं, माझ्या टीम मध्ये सगळ्यात जास्त जे मीच नाही थिएटर केलं, पण बाकीचे जितके पण आर्टिस्ट काम करतात ते सगळे थिएटर आहेत आणि ते ऑलरेडी त्यांच्या क्षेत्रात 5-6, 10 वर्षापासून काम करतात आणि त्यांना नवरसचा खूप चांगला अनुभव. मी त्यांच्याबरोबर यासाठी काम करते की जेणेकरून ते नॉलेज मला पण मिळावं. बरोबर. ते सांगतात करताना वगैरे एखादं सिच्युएशन करतात ते सांगतात. फक्त हेच होतं की फेम मी जसं त्याला बघतो ना की
आज आहे पण उद्या आहे की नाही याची गॅरंटी नाही आहे. बरोबर आहे. मग मला त्याची भीती वाटते की आपण त्याचा तो हे नाही केला पाहिजे. हो. पण जातो मी मित्रांच्या वगैरे लग्नाला इकडे तिकडे जातो, मास्क घालून जातो आणि येतो. नाही झालं तर मी सरळ सांगतो की दुसऱ्या दिवशी येऊन भेटून. बरं, पण रिस्ट्रिक्शन बरेच आहे. भरपूर रिस्ट्रिक्शन आहेत. आता हा एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस तुम्ही कमर्शियल लाईनला काम करायला घेता ऍज अ कंटेंट क्रिएटर म्हणून, तर कधी कधी असं होतं की तुम्ही जसं मगाशी बोललात की मधल्यामध्ये एजन्सी असेल तर फ्रॉड होण्याची पण शक्यता असते, किंवा असं कधी तुम्हाला नकारात्मक उदाहरण आलं, निगेटिव्ह एक्सपिरियन्स आला, तर तो काय होता तो? एक दोन ब्रँडचं म्हणजे मी प्रमोशन केलं होतं. आणि आता हे या ब्रँडचे नाव पण नाही, हे ब्रँड पण भरपूर मोठे आहेत. पण यांचं झालं होतं असं की प्रमोशन वगैरे केलं आणि सुरुवातीला एक कॉन्टेंट क्रिएटरला किंवा एक इन्फ्लुएन्सरला माहित नसतं की हे प्रोसेस कसे असते. ते सगळं सांगतात की तुमचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे, मी तुम्हाला 15 मिनिटात पेमेंट करतो. काही काहींचे 15-20 दिवस असतात. पण व्हिडिओ अपलोड केला नंतर ते कंपनी, जर तुमचं व्हॉट्सअप थ्रू, टेलिग्राम थ्रू, अशा सोशल मीडिया थ्रू बोलणं झालं ना तर ते ब्लॉक करून टाकतात डायरेक्ट. बापरे. मग तुमचं पेमेंट नाही करत. मग तुम्ही व्हिडिओ अपलोड केला असता, मग ते म्हणतात, ते काय म्हणतात, हा व्हिडिओ अपलोड केला, हे फक्त ब्रँडने बघू दे. एकदा ब्रँडने बघितलं, त्याला वाटलं की ब्रँडने बघितलं हा अपलोड झाला व्हिडिओ, तर त्या कंपनीला पेमेंट करतात, पण कंपनी तुम्हाला नाही पेमेंट करत, म्हणजे एजन्सी. मग अशा गोष्टी झाल्यात भरपूर. मग एक जण रेफरल थ्रू काम करायला, हे तर माझ्या 3 महिन्यापूर्वीच झालं माझ्यासोबत. रेफरल थ्रू काम करताना झालं होतं की तुमची रेफरल लिंक असेल विथ पेमेंट पण असेल, पण पेमेंट बाकीच्या ब्रँडपेक्षा पण कमी आहे, पण तुम्ही रेफरलनं भरपूर सारं कमवू शकता. ओके. तर ठीक आहे म्हणून झालं होतं. आणि ज्यावेळी रेफरल लिंक माझी आली, म्हणजे ते मलाच घ्यायचं होतं त्या ऍपमध्ये हे करून, आणि असं हेच होतं, क्लोथिंग ब्रँडचं होतं ब्रँड. मग झालं होतं असं की मी ते माझे रेफरल लिंक काढून मी स्टोरीला आणि बायोमध्ये टाकली. नंतर त्या एजन्सीचा फोन आला की नाही, एक काम कर, तू हे मी जे देतो ना ते वाले टाक, कारण का ब्रँड फोर्स करते की ही वाली रेफरल लिंक टाक. मग रेफरल लिंक, मग ठीक आहे ना, तोपर्यंत पेमेंट नाही करत म्हणले. मग मी टाकलं, स्टोरी डिलीट केली परत, आणि बायोमध्ये परत चेंजेस केलं. परत त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने फोन आला की आता ही थोडीशी काम कर, एक 24 तास असं दे रेफरल लिंक, आणि त्याच्यानंतर तू तुझी वाली रेफरल लिंक लाव. मग मी म्हणलं असं का, तर त्यांनी म्हणले नाही, थोडंसं ब्रँड अशीच प्रोसेस काम करते. मी म्हटलं जेवढं कन्व्हर्जन होणार आहे ते पहिले 24 तासात होणार आहे स्टोरीचे, आणि कारण व्हिडिओ पडल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट तेवढ्या 24 ते 48 तासच राहतोय. मग तेवढ्याच जर ते कन्व्हर्जन तुम्ही घेऊन गेला, त्याच्यानंतर मग माझ्या रेफरलला काय येणार. एक्झॅक्टली. मग त्यांनी त्याचं पेमेंटच नाही केलं. बापरे. आणि व्हिडिओ तर अपलोड झाला होता. म्हणजे हे असं पण फसवणूक मोठ्या भयंकर. मग आता आम्ही पेमेंट तर डायरेक्ट पूर्ण आधीच घेतो, पण सुरुवातीला नवीन इन्फ्लुएन्सरला, कुठल्याच इन्फ्लुएन्सरला पेमेंट आधी कोण नाही करत, कुठलीच एजन्सी नाही करत. पण एकदा तुम्ही एक चांगल्या एजन्सी पण भरपूर आहेत ज्यांच्यासोबत मी बॉन्ड झाला. आता माझ्यासोबत कमीत कमी आता माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये तर एक 150-200 कंपनी असतील एजन्सी, पण त्यातले कमीत कमी 10-12 असे PR एजन्सी आहेत ना की जे प्रमोशन प्रोव्हाइड करतात, की तुमच्या तर रीच नाहीये, तुमचा थोडासा इश्यू झालाय किंवा इंस्टाग्राम काहीतरी रिस्ट्रिक्शनमुळे 3 महिने तुमचं रीच थांबवली आहे, तर त्या क्षणात जर तुम्ही त्यांच्याशी बोललं तर ते तुम्हाला ते प्रमोशन आणून देतात. असे पण काहीतरी PR म्हणजे बॅड पॅच मध्ये पण सपोर्ट करणारे असे पण लोक आहेत, पण ते तुमचा बॉन्ड तयार झाला पाहिजे तेवढा. बरोबर. तुम्ही पण त्यांना तेवढं बिझनेस दिला पाहिजे, ते जर तुम्हाला त्या मोठ्या ब्रँडचा बिझनेस आणून देतात तर मग इथं पण एक बॉन्ड काम करत आहे. पण प्रत्येक इन्फ्लुएन्सरला ह्या फेजमध्ये जावं लागतं. असं काही नाही की मी जेवढ्यासोबत बोलतोय झालंय, प्रत्येकासोबत एकेकासोबत तर एवढं वाईट झालंय की 8-8, 9-9 दिवस, 20-20 दिवस व्हिडिओ ठेवायला लावल्यात आणि पेमेंटच नाही केलं. काही काहीचे लाखो बुडल्यात, म्हणजे असं भरपूर होते. आता तुम्ही सांगत असताना तुम्ही बरीचशी गाणी वगैरे काढली, बऱ्याचशा सिरीज काढल्यात, त्यातलं तुम्हाला सगळ्यात आवडतं गाणं कोणतं आणि का? माझं आवडतं गाणं ते गोरेवाल्या गालावर म्हणून एक आहे, ज्याचं बीजीएम मला, म्हणजे ते बीजीएम साठीच मी ते घेतलं होतं. आणि ते मला अजून शब्दांचं एवढं नाही समजत, पण ते बीजीएम मला इतकं आवडतं की मी आजही ऐकताना मी रोज 3-4 वेळा ऐकतो. ते 1-1.5 वर्ष झालं त्या गाण्याला. आणि त्याच्यानंतर शूटच्या बाबतीत म्हणा, डायरेक्शनच्या बाबतीत म्हणा, जे चांगलं झालंय ते आता रिसेंटली केलंय. आता होतंय कसं, जो रिसेंटली झाला तो प्रोजेक्ट तो खूप भारी वाटतोय. आता थोड्या दिवसांनी आणि ह्याच्यापेक्षा भारी करतो तो व्हॅल्युएशन होऊन परत त्यात सुधारणा, आपण आपली पण सुधारणा झाली असते त्या गोष्टीत. मग त्याच्या बाबतीत जीवाचं रान एक, त्याचे तर शब्द सुद्धा भारी आहेत, आणि त्या टीमनं, त्या प्रोडक्शननं खूप मेहनत करून हर्षवर्धन वावरे सरांनी म्हटलंय, तर खूप चांगलं गाणं, आणि ते खूप चांगला रिस्पॉन्स दिला. आणि त्याचं चांगली बाजू म्हटलं तर आजपर्यंत जेवढी पण गाणी, त्याचा माझा डिसलाईकचा रेशो 0.1% आहे. ओके. 99% लाईकचा रेशो त्याला. बरोबर. आणि एंगेजमेंट एवढी हाय आहे ना की ज्या ज्या व्हिडिओजना
आता तुम्ही जर कम्पॅरिझन केलं तर ज्या व्हिडिओला 1,000,000-2 मिलियन व्ह्यूज आहेत त्यांना जितके लाईक्स आहेत तितके तर लाईक्स फक्त आमच्या 1,00,000 व्ह्यूजला आहेत. ग्रेट. आणि ते काय पब्लिकली कोणीही कम्पेअर करू शकते. बरोबर. येस. आता हे तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला एक विचारायचा होता, पण माझ्याकडून तो मिस झाला, की तुम्ही अगदी बोलता बोलता एखाद्या शब्दात कुठंतरी कॉमेडी करून जाता आणि त्यात तुम्ही एक करता की अरे हा झाली कॉमेडी आणि ऐकणाऱ्याला पण ते भारी वाटतं. हा स्वभाव सुरुवातीपासून होता की नंतर मॉडिफिकेशन केलं? कॉलेजमध्ये म्हणजे लहानपणापासून असं, घरात पण असंच असायचं होतं? घरात पण असं. मग घरचा मार आता थोडस मी कमी, घरचा तर भरपूर रोज खातो, आज इकाउन आले. तर होते कसं की एक कलाकार म्हणलं ना तर एक गुण असतो तो, तोच त्याचा प्लस पॉईंट असतो. बरोबर आहे. शाळा कॉलेजमध्ये आता कसं मी जर वर्गात बसलो तरच बाकीची मुलं लेक्चरला बसणार, नाहीतर गेलो. मग लेक्चर कसं असायचं? लेक्चर भारी असायचं. सर म्हणला हा नाही आला, माझ्या बाबतीत हा सर नाही आला, जाऊ दे. आणि त्यात माझा प्लस पॉईंट, मी हुशार पण, बरं, मी रँक मध्ये पण येणार आणि मस्ती पण करणार. माझा एकच निगेटिव्ह प्रॉब्लेम तर माझे अक्षर लिहिलेले कोणाला कळत नव्हते, नको. आता हे सगळं विनोद बुद्धी जी आहे घरच्यांवर कधी वापरली? वडिलांवर किंवा मम्मीवर, आजी आजोबांवर अशी कधी वापरली? आजी आजोबा, माझे मामा खूप फनी, त्यांच्यासोबत असते मी, आणि आजोबा सुद्धा. आजी स्ट्रिक्ट आहे, आईसोबत चालतं तेवढंच. म्हणजे एखादी सिरियस गोष्ट सांगत असले आणि तुम्हाला आता त्याच्यावरून त्यांचं लक्ष केंद्रित करायचं दुसरीकडे, तर मग त्यात कधी अशी विनोद बुद्धी वापरली ते तुमच्या चांगलं टाळले, असं झालं का? भरपूर वेळा, प्रत्येक वेळी अंगलट येते, कधीच चांगलं होत नाही. बाप हा बाप असतो, मला उठून बाहेरच पडत मला आमच्या टीम मध्ये मला सगळ्यात जास्त हा काहीतरी सांगतोय तर खरंच चांगलं सांगतो, आमच्या घराचा तू काही सांगू नको, तू जायचं नाही. म्हणजे तुम्ही बाहेर जगाला किती नॉलेज, घरात शानपणा करायचं, काहीच शानपणा करायचं नाही. आता सध्या आपण बघतोय की कॉमेडी करता करता बरेचसे वाद क्रिएट झाले किंवा कुणीतरी काहीतरी ऑकेजनली असं बोलून जातं आणि मग तो वाद क्रिएट होतो, पण तुम्ही ते तुमच्या बाबतीत अजूनही नाही होऊ दिलं. पण मग कॉमेडीमध्ये काम करताना काळजी काय घेतली पाहिजे, आणि मग तुम्ही कॉमेडीमध्ये काम करताना फ्युचरमध्ये काय काळजी घ्याल, किंवा काय तुमचं असं आहे का की बाबा मी एखादा प्रोजेक्ट करणार होतो कॉमेडीचा पण ह्या वादामुळे तुम्ही कॅन्सल केला, असं काय आहे का तुमचं? नाही, कॉमेडीचं केलं होतं मी ज्यावेळी ते आता एक सध्या रिसेंटली कॉन्ट्रोवर्सी झाल्यामुळे त्यामुळे मी सगळं पुढेच केलं आणि त्यामुळे तयार आहे माझ्याकडं. असे भरपूर सारे स्क्रिप्ट आहेत जे मी कॉलेजमध्ये असताना लिहिले होते, आणि ते फक्त लॉंग होते. आणि त्यावेळी आता सुद्धा असे म्हणजे हातावर मोजणे इतकेच कॉमेडी, स्टँडअप कॉमेडी आपल्या महाराष्ट्रात आहेत. मला तो ट्राय करायचा, तो चालेल किती चालेल किती नाही चालेल हे नाही मला माहिती, पण मला असं म्हणायचं की एक आता सध्या जे चालू आहे डार्क कॉमेडी, तर एक वल्गरिटी म्हणा किंवा एखाद्याला इन्सल्ट करून म्हणा किंवा एखादी अशी सिच्युएशन जी लोकांना पचणार नाही तशी कॉमेडी जर क्रिएट केली तर ती कधीच नाही पचणार. म्हणजे लाईन क्रॉस नाही करायची, लाईन नाही क्रॉस करायची. सिम्पल लँग्वेज मध्ये करूया, तुम्ही एखादी सिच्युएशन पकडा किंवा एखाद्या आयटी क्षेत्रातल्या जॉबच्या रिलेटेड काही गोष्टी करतात, बरोबर आहे, हा त्यातले तुम्ही कॉमेडी सब्जेक्ट पकडा आणि त्याच्यावर तुम्ही करा. जसं मला सगळ्यात जास्त हिंदीमध्ये आवडणार अनुभव सिंग बस्ती, एकदम अशी त्याने त्याचा तो एमपीसी युपीसी वरचा तो जो होता एपिसोड इतका भारी, इतका मला तो मी अजून ऐकतो रिपीट मोडवरती, खूप भारी वाटतं. आणि तशी पाहिजे मला असं वाटतं कॉमेडी, सिच्युएशनल कॉमेडी, म्हणजे त्यात काहीच वल्गरिटी नाहीये. तुम्ही तुमचे कॅरेक्टर डेव्हलप करा, जसा अजित कुमार कोष्टी सांगलीचे आहेत ते, आमचा गाण्या म्हणून कॅरेक्टर होता त्यात, हा होतं ना कॉमेडी त्यात, बरोबर आहे. मग त्यांनी ते केलं त्यावेळी त्यांनी, मग हसतात लोक कशावर पण, नाही पण ते डार्क कॉमेडी केल्यावर हसतील, म्हणजे हे मला पटत नाही. बाकी आता रिअलिटीमध्ये आवडतं ते पण, एक आता एवढी लोक बघतायत तर आवडत असणारच आहे. तुम्ही आता स्टँडअप कॉमेडीचं बोललात, तर मग हे तुम्ही लाईव्ह शोज करण्यात तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे की तुम्ही रेकॉर्डेड शोज मध्ये जाणार? मी रेकॉर्डिंग करणार, लाईव्हचं बघू पुढं, पण आता सध्या तरी एक रेकॉर्डिंग करून मी अपलोड करणार आहे चॅनलवरती. तर येईल थोड्या दिवसात एपिसोड. सो मग तुम्हाला तिथं आम्ही कुठल्या चॅनलला फॉलो करायचं काय? त्या चॅनलला तुम्ही माझ्या चॅनलला मी वीर म्हणून, त्याला 1-2-2.5 लाख फॉलोअर्स काहीतरी त्यावर करू शकता. येस, नक्कीच. तुमच्या ह्या सगळ्या जर्नीसाठी तुमची पूर्ण जर्नी एकदम ब्युटिफुली तुम्ही सेटअप करून घेतली आणि त्यामध्ये कंटेंटमध्ये पण तुम्ही एकदम ब्युटिफुल कंटेंट बनवले. इथून पुढे पण तुम्ही असाच महाराष्ट्राला ब्युटिफुल कंटेंट द्याल आणि त्याचं तुम्हाला यश पण मोठ्या प्रमाणात लाभेल. आपण थोडंसं आता सर एक रॅपिड फायरकडे जाऊया, की कारण की तुम्ही एक कंटेंट क्रिएटर आहात, तर कंटेंट क्रिएटरला त्याचं कंटेंटचं माध्यम पण तेवढंच जवळच असतं. तर मग तुम्ही काय चूज करता, इंस्टाग्राम की युट्यूब? मी दोन्ही करतो. असं नाही, एकच उत्तर द्यायचं. ओके, युट्यूब. का? दोन्ही पण सांगेन मी थोडंसं साम्य, पण युट्यूबला जास्त का? युट्यूब
स्ट्रिक्ट आहे रुल्स अँड रेग्युलेशनला घेऊन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लॉंग टर्म कॉन्टेंट केल्यानं एक चांगली इमेज बनते तुमची. तुम्ही चांगला ब्रँड म्हणजे जसं इंस्टाग्रामवर तुम्ही 3-4 वर्ष इन्फ्लुएन्सर म्हणून चांगलं जगू शकता, पण युट्यूबवर भरपूर काळ जगू शकता. तिथं चांगला इन्फ्लुएन्स तयार होतो एखाद्याचा. आणि एक लॉंग टर्म कॉन्टेंट करण्याचे ज्याच्याकडे ताकद आहे ना, तो एक चांगलं फ्युचरमध्ये जाऊन चांगला प्रोजेक्ट पण बनवू शकता. आणि ज्याच्याकडे 8 ते 10 मिनिटं लोकांना थांबून ठेवण्याची क्षमता आहे, तर त्याचं फ्युचर त्यात चांगलं आहे. बरोबर. मग इंस्टाग्राम मी ह्यासाठी चांगलं की ते बिझनेससाठी खूप चांगलं आहे. तुम्ही तिथून ऑडियन्स युट्यूबला शिफ्ट करू शकता. आणि लवकरात लवकर आज इंस्टाग्रामचा वापर यासाठी युज केला जातो की एखाद्या ब्रँडला, एखाद्या फिल्मला, एखाद्या प्रमोशनला लवकरात लवकर 24 तासात कसं जवळ करता येईल लोकांसाठी, तर ते सोपं मारायला. बरोबर. मग माझं असं 50-50 आहे, पण ठीक आहे, मग प्रेफर तर युट्यूबच करतो. येस. गावात जास्त रमायला भारी वाटतं की शहरातला झगमगाट आवडतो? नाही, गावात. का? गावात तिकडे त्या गोष्टी तुम्हाला समोर बघायला मिळतात. शहरात लाईट नाही जात, गावात जाते. कंटेंट मिळतो. लाईट जाते. लाईट गेल्यानंतर जे मुलं बाहेर येऊन क्रिकेट खेळायला चालू होतात ते आजही बघायला मिळतात. बरोबर आहे. पण शहरात ते नाही. शहरात टर्फ आहे, आयसोलेटेड आहे सगळं. हा, आयसोलेटेड पण टर्फ आहे. बरोबर आहे. आमच्याकडे ती नाही मजा. आमच्याकडे बॉल घालवलं की असं हरवलं की ती फील येते ना ओळखण्यात, ती मजा वेगळी आहे. बरोबर. इथं सगळे मोबाईल मध्ये बिझी आहेत, तिथं नाही. तिथं मोबाईल चार्जिंग साईडला. म्हणजे आजही आमच्या गावाकडे असं आहे की मोबाईल सगळे असे साईडला ठेवतात आणि क्रिकेट खेळायला जातात. बरोबर. आता हे व्हिडिओ कंटेंट बनवताना कॉमेडी कंटेंट बनवायला जास्त आवडतं की एखादा सोशल मेसेज देणारा कंटेंट बनवायला जास्त आवडतं? कॉमेडी पहिल्यापासूनच आवडते, कारण का कॉमेडी त्यातनंच आलेलो आहे म्हणताना. पण होतं कसं, मी ते डायरेक्शन क्षेत्रात गेल्यामुळे मी जे आज कॉन्टेंट बनवतोय त्या कॉन्टेंटमध्ये असं की मी एक साऊथची फिल्म बघितली, त्यातला मला एक सीन आवडला जो टच करतोय, तर तो मी काय करतो, मी ती रिशूट करतोय. मग त्यात माझ्या 2 गोष्टी होतात. मला डायरेक्शन चेक करता येते, दुसरी गोष्ट लोकांना ते कॉन्टेंट मिळतंय. आणि ते मिळाल्यानंतर लोकांपर्यंत जर ते पोहोचलं तर मला हे समजतं की हा, मी हे सक्सेस करून दाखवलं आणि तो लोकांपर्यंत पोहोचला. बरोबर. मी अशी भरपूर, मी ओरिजिनल खूप कमी करतोय, पण एखाद्याचं डबिंग ऍज इट इज उतरवणं आणि ते त्यात डायरेक्शन चेक करणं हे मला लय आवडतं. पण डायरेक्शनच्या नादात मी ड्रामा, इमोशनल, मोटिवेशनल यात आलो. नाहीतर मग कॉमेडी हा बेस आहे पहिल्यापासून. स्वभाव. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे जगण्या मरण्याचा प्रश्न, आणि तुम्हाला त्यासाठी विचारलं मी, तुमचं लग्न झालंय का? अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज सुद्धा चांगलं आहे, लव्ह मॅरेज सुद्धा चांगलं आहे. मी लव्ह मॅरेजला जास्त प्रेफरन्स देईन, कारण का त्यात तुम्हाला पुढच्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल आधी माहिती होतात. तुम्ही एकमेकांच्या सोबत राहू शकता आणि फ्युचरमध्ये ह्या गोष्टी माहित होतात. तुम्ही एक चांगलं भविष्यासाठी विचार करू शकताय. आणि ऍडजस्टमेंट जे असते ना, आता ह्यात ना तुम्ही आधीपासूनच शिकता की ऍडजस्टमेंट आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या लव्ह मॅरेजमध्ये. आणि अरेंज मॅरेजमध्ये तुम्हाला लग्नानंतर आलेल्या गोष्टीत ऍडजस्टमेंट करायचं. मला वाटतं की प्रेमानं ऍडजस्टमेंट कधीही चांगली, असं लव्ह मॅरेजमध्ये कसं सिच्युएशनला ऍडजस्टमेंट. मग तुमच्या डीएमची दारं उघडी आहेत का बंद आहेत? डीएमची दारं बंद आहेत. ओके. तसं येत नाही मला कुठलं प्रपोजल वगैरे काय. मे बी तुम्ही चेक करत ना जरा. नाही, तसं काही नाही. 2 कटिंग पॉडकास्टला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. 2 कटिंग हे नाव ऐकल्यावर खूप भारी वाटतं. आणि असं वाटतं आमच्याकडे पण टपरीवर बसून चहा वगैरे. मग ते मला ज्यावेळी आलं होतं ना की म्हटलं की आपल्याला जायला पाहिजे आणि इथं बोलवून आमच्या मनातले जे शब्द आहेत ते बाहेर काढण्याबद्दल खूप खूप थँक्यू सर. थँक्यू.